दरम्यान गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर ते कर्नाटक एसटी सेवा बंद आहे। कोगनोळी टोल नाक्यापर्यंतच एसटी सेवा सध्या सुरू आहे। कोगनोळी टोल नाक्यापुढे नागरिकांवर पायी प्रवास करण्याची वेळ आली आहे। तिथून पुढे कर्नाटक आगाराच्या बसमधून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। कोल्हापूर विभागातून महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा गेल्या 5 दिवसापासून बंद आहे आणि याचा मोठा मनस्ताप सीमा भागातील नागरिकांना देखील बसताना दिसतोय। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातून ज्या कर्नाटककडे बस येत आहेत त्या बसची अशा पद्धतीने पोलिसांकडून चौकशी केली जाते। तर दुसऱ्या बाजूला जे काही प्रवासी महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणार आहेत ते या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका परिसरापर्यंत येतात। तिथून त्यांना चालत हा टोल नाका पास करावा लागतो आणि या ठिकाणाहून पुन्हा त्यांना कर्नाटक आगाराच्या बसनं सीमा भागात किंवा कर्नाटकमध्ये जावं लागतं। तरी पोलीस सुरक्षा घेऊन ही सगळी बस सेवा सुरू करता येईल का याबाबत देखील प्रयत्न सुरू आहेत। मात्र आपण बघतोय याचा किती मोठा मनस्ताप या सगळ्या प्रवाशांना बसत असल्याचं दिसतंय। अशा पद्धतीनं हे सगळे प्रवासी आहेत ते चालत टोल नाका पास करतायत आणि या ठिकाणी येऊन उभे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांकडून महाराष्ट्रातून ज्या काही बस येत आहेत त्यांची चौकशी केली जाते। प्रवासी किती आहेत, ती बस कुठे जाणार आहे या संदर्भातली चौकशी देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।